हरे कृष्णा. श्रीमद भगवद्गीता जशी आहे तशी, अध्याय 6. अध्यायाचं नाव आहे ध्यान योग. आपण 4था श्लोक वाचत आहोत. त्याचं तात्पर्य पुढे आता 4थ्या ओळीपासून वाचणार आहोत. त्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया. हे श्रील प्रभुपाद, आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत. त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या. धन्यवाद प्रभुपाद. कृष्ण भावनेशिवाय तो मनुष्य सतत स्वकेंद्रित किंवा व्यापक स्वार्थ कर्माच्या शोधातच असतो. तर कृष्ण भावना जर नाहीये तर काय होतं? तो स्वकेंद्रित किंवा व्यापक स्वार्थ कर्माच्या शोधात आहे. तर कृष्ण भावनेत आहे म्हणजेच काय आहे? भगवत भक्ती करतो आहे. पण जर एखादा व्यक्ती कृष्ण भावनेत नाहीये, त्या कृष्ण भावनेचं महत्व तो जाणत नाहीये, तर मग तो काय करतो आहे? स्वकेंद्रित इथे म्हटलंय. तर स्वकेंद्रित म्हणजे जाणून घेऊया की त्याच्या जीवनाचा केंद्रबिंदू कोण आहे? तो स्वतः आहे. म्हणजे तो काय विचार करतो? मला कसं सुख मिळेल. तर ह्याला म्हटलं जातं स्वकेंद्रित असणं. पुढे इथे एक शब्द दिलाय, व्यापक स्वार्थ कर्म. तर व्यापक स्वार्थ कर्म म्हणजे काय आहे? आता त्याच्या जीवनाचा केंद्रबिंदू थोडा मोठा आहे. पहिले स्वकेंद्रित म्हणजे तो एकटाच आहे, पण व्यापक म्हणजे काय? स्टेप बाय स्टेप वाढत जातो तो. म्हणजे केंद्रातले लोक, मध्यातले लोक वाढत जात आहेत. पहिले तर काय आहे? हा व्यक्ती आहे तो विचार करतो की माझ्या देहाशी, माझ्या या शरीराशी संबंधित लोक आहेत, त्यांच्या इंद्रिय तृप्तीचा मला विचार करायला पाहिजे. म्हणजे माझी इंद्रिय तृप्ती तर होतेच आहे, पण माझी मुलं, बाळ, बायको, नातेवाईक, हे हा काय आहे? हे त्याच्या जीवनाचे केंद्रबिंदू बनतात. हा काय आहे? व्यापक स्वार्थ कर्म. तर असं मी त्यांच्यासाठी कार्य करेन, मग ते खुश झाले की मी आपोआप संतुष्ट होईल असं विचार. मग हा जो हे जे स्वार्थ कर्म आहे ते व्यापक वाढत वाढत जातं. मग मनुष्य काय आहे? माझा समाज, माझ्या समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे. मी या जातीचा, या गावचा, त्यांच्या कल्याणाचा, विकासाचा, सुविधांचा, त्यांच्या इंद्रिय तृप्तीचा मला विचार करायला हवा असं तो म्हणतो. पुढे आणखीन ते व्यापकता वाढते आणि तो म्हणतो की माझं गाव या शहरात येतं, या शहराचं काहीतरी कार्य मी केलं पाहिजे. पुढे महाराष्ट्र राज्यात आम्ही राहतो, त्याच्यासाठी मी काहीतरी केलं पाहिजे. हा भारत देश, या भारतात मी राहतो आहे. तर अशा रीतीने काय आहे? त्याचं जे केंद्र आहे ते व्यापक वाढत वाढत जातं. पण सगळ्या मागे त्याचा उद्देश काय असतो? की या सगळ्यांचं मी कल्याण करेन. तर कुणी प्राण्यांच्या कल्याणासाठी आपण झटतोय असं दिसतोय, तर कुणी पशूंच्या कल्याणाचा विचार करतो, तर कोणी झाडांच्या कल्याणासाठी काहीतरी आपलं संपूर्ण जीवन वाहून टाकतो आहे. तर हे सगळं करताना त्यांच्यामध्ये भावना काय आहे? मी या सगळ्यांचा कल्याण करता आहे, मी ह्यांचं हित करणार आहे, मी हितचिंतक आहे, मी नियंत्रक आहे, मी ह्यांना नियंत्रण करतो, मी ह्यांना मार्गदर्शन करतो आहे, माझ्यामुळे हे सगळ्यांचं कल्याण होतं आहे, मी ह्यांचा उद्धारक आहे, माझ्यामुळे ह्यांचा उद्धार झाला नाही तर हे अजूनही तिथेच खितपत पडले असते असा तो विचार करतो. असे सगळे त्याचे भाव असतात. तर मग वैष्णव आचार्य समजवतात की मनुष्याने कुणासाठी काहीही करू नये असं नाहीये, पण त्याने या सगळ्यांना भगवंतांच्या संबंधात पाहिलं पाहिजे. म्हणजे मी पण भगवंतांचा आहे आणि हे सगळे ज्यांची मी सेवा करू इच्छितो हेही सगळे भगवंतांचे अंश आहेत असं त्यांनी जाणलं पाहिजे. ही सगळी भगवंतांची लेकरं आहेत. भगवान श्रीकृष्णांना सोडून या भौतिक जगतात जन्म मृत्यू जरा व्याधीच्या चक्रात आम्ही सगळे अडकलो आहोत. तर मला भगवत भक्तीचा मार्ग सापडला आहे, तर त्यामुळे मी या जन्म मृत्यू जरा व्याधीच्या चक्रातून बाहेर पडून पुन्हा भगवत धामात भगवंतांकडे, माझे परमपिता आहेत त्यांच्याकडे जाऊ शकतो. तर हा उपाय मला मिळालाय, तर तोच उपाय मला इतरांना सांगायचा आहे. तर हे जे इतरांना भगवंतांबद्दल सांगून त्यांना भक्ती करायला मार्गदर्शन करून
जर ते भगवत भक्ती करून या भौतिक जगतातल्या सगळ्या दुःखांपासून मोकळे होऊन भगवंतांकडे जाऊ शकतात, कायम भगवंतांच्या सेवेत राहण्यासाठी आपण त्यांना जर मदत करत असू तर काय आहे ते सर्वात मोठं कल्याणकारक आहे. जर मी केवळ शारीरिक स्तरावरच मदत करत राहिले तर काय होतं, जो मदत प्राप्त करणारा आहे तो त्या सगळ्या सुविधा प्राप्त करेल, पण काय आहे, हा देह सोडला त्यांनी का त्याला पुन्हा जन्म घ्यावा लागेल, भौतिक शरीर स्वीकारायलाच लागेल. म्हणजेच काय आहे, जन्म मृत्यू जरा व्याधीचं चक्र आपण शारीरिक स्तरावर मदत करून त्याचं सोडवू शकत नाही. एवढं कळलं आपल्याला. तर मग आपल्यावर कुणी अवलंबून आहेत, त्यांचं कल्याण करायचं असेल तर आपलं काय कार्य हवं, आपण काय करायला हवं, तर वैष्णवाचार्य समजवतात की आपण त्यांना कृष्ण भक्ती करण्यासाठी मार्गदर्शन केलं पाहिजे, सुविधा उपलब्ध करून दिल्या पाहिजेत, त्यांना संधी दिली पाहिजे, त्यांना मदत केली पाहिजे. हे सर्वात महत्वाचं आहे. तर आपण काय करू शकतो, आपण सगळ्यांना कृष्ण प्रसाद वाटू शकतो. आपल्या घरी जे येत आहेत त्यांना थोडासा कृष्ण प्रसाद देऊ शकतो. मुलांच्या डब्यात आपण कृष्ण प्रसाद, नवऱ्याच्या डब्यात, कोणाच्याही डब्यात आपण देतोय, तर कृष्ण प्रसाद जर दिला तर काय आहे, तो व्यक्तीही खातो, तो इतरांनाही देतो आहे. तर जो व्यक्ती हा कृष्ण प्रसाद आपल्या जीवनात एकदा जरीच खातो आहे तर त्याचा पुढचा जन्म मनुष्याचा त्याला मिळतो. आणि कृष्ण प्रसाद खाल्ला आहे तर त्या प्रसादाचा फायदा काय आहे, तो मनुष्य भक्तीत येणारच. तर मनुष्य जन्म मिळाला आहे, भक्ती मिळाली आहे, तर मग काय, भक्ती करून हे जन्म मृत्यू जराव्याधीच्या चक्रातून मनुष्य बाहेर पडू शकतो आणि भगवंतांच्या सेवेत कायमचा लागू शकतो. तर आता कुणी झाडांची काळजी करतो आहे तर मग त्यांनी काय करावं, सेवा करावी झाडांची, पण कशा रीतीने, की ही सगळी झाडं आहेत हे काय भगवंतांची अंश आहेत आणि मग त्यांनी त्या झाडांची काळजी घ्यावी. म्हणजे भगवंतांच्या संबंधित प्रत्येक वस्तू बघून त्यांनी कार्य करावं. पशूंना, पक्ष्यांना काही दाणा पाणी देतोय तुम्ही, ठेवता आहेत, तर मग काय करावं, ते सगळं जे धान्य काही देत आहेत तर ते सगळं भगवंतांना भोग लावून आपण त्या पशु पक्ष्यांना द्यावं. पाणी पण त्यांना भोग लावून जर दिलं तर त्यांचंही कल्याण होणार आहे, त्यांना आपण कृष्ण प्रसाद देऊ शकतो. तर बरेचदा जे पशूंचं पालन करतात, गायींचं वगैरे, तर त्या गोठ्यामध्ये भगवंतांचं कीर्तन वगैरे लावलेलं असतं. तर ह्यामुळे काय आहे, त्यांना फायदा होतो. काही ठिकाणी झाडांमध्येही, झाडं जिथे लावली आहेत तिथेही कीर्तन वाजवलं जातं. सेवा करता करता स्पीकरवर हे जे आपल्या मोबाईलचा स्पीकर ऑन करून कीर्तन करत करत पाणी घातलं जातं झाडांना. तर काय, त्या झाडांनाही भगवंतांचं नाम ऐकायला मिळतं. जरीही वेगवेगळ्या शरीरात हा जीव असला, जीवात्मा आहे, तरीही त्याला भगवंतांचं कीर्तन ऐकायला आपण संधी उपलब्ध करून देऊ शकतो. तर श्रील प्रभुपाद म्हणून आता पुढे सांगतायत, इथे आपण वाचूया. परंतु कृष्ण भावनाभावित मनुष्य हा श्रीकृष्णांच्या संतुष्टीकरिताच सर्व काही करू शकतो आणि त्या योगे तो इंद्रिय तृप्तीपासून पूर्णपणे अनासक्त राहू शकतो. तर इंद्रिय तृप्तीपासून पूर्णपणे अनासक्त राहणं म्हणजे काय, सर्व कार्य भगवंतांच्या संतुष्टीसाठीच करणं. तर श्रील प्रभुपाद प्रवचनात सांगतात की यू हॅव टू डाउटेल. तर डाउटेल, DOVE, डव म्हणजे काय, कबूतर, आणि टेल म्हणजे शेपटी. तर कबुतराची शेपटी अशी हलते ना, तसंच तुम्हाला काय करायचंय, अशी शेपटी हलवायची आहे. म्हणजेच काय, तुमचा दृष्टिकोन बदलायचा आहे. तर दृष्टिकोन बदलायचं म्हणजे काय, आता आपण सगळ्या माताजी आहोत तर नेहमीच काय, आपण भक्तीत येण्याच्या आधीही आपण स्वयंपाक करायचो. ते आधी का करायचो, स्वतःच्या इंद्रिय तृप्तीसाठी. मला खायला मिळालं पाहिजे, माझ्या कुटुंबाला खायला मिळाला पाहिजे. पण जेव्हा आपण भक्तीत आलो आहोत, मार्गदर्शन मिळालं, तर आपण आपल्या जीवनामध्ये भगवान श्रीकृष्णांना जोडलेलं आहे. आपल्या जीवनाचा केंद्रबिंदू आपण भगवंतांना केलेला आहे. तर मग काय करतो, आपण स्वयंपाक करतो, त्याचं काहीही चाखत नाही,
तसाचा तसा तो भोग जो नैवेद्य केलाय तो भगवंतांना दाखवतो आणि भगवंत त्याच्यावर कृपेची दृष्टी टाकतात आणि आपल्याला जो प्राप्त होतो तो काय आहे, भगवंतांचा कृपा प्रसाद आहे. तर असा जेव्हा आपण प्रसाद खातो तेव्हा काय होतं, आपलं जीवन शुद्ध होतं. म्हणून इथे दिलाय की असा कृष्ण भावना भावित व्यक्ती भगवंतांसाठी काहीही करू शकतो. प्रत्येक कार्य तो भगवंतांच्या संतुष्टीसाठी करतो आणि आपल्या इंद्रियांना तो भगवंतांच्या सेवेत जोडतो. त्यामुळे त्याची इंद्रिय आहेत ती भगवंतांची सेवा करून शुद्ध होतात, तृप्त होतात आणि मग भौतिक गोष्टी प्राप्त करण्यासाठी हा मनुष्य जात नाही. त्या भौतिक गोष्टींप्रती तो पूर्णपणे अनासक्त राहू शकतो. तर इथे पुढे म्हटलेलं आहे की पुढे वाचूया आपण. ज्या मनुष्याला या गोष्टीचा साक्षात्कार झालेला नाही त्याला योगरूपी सोपानाच्या सर्वोच्च स्तराप्रत उन्नत होण्यापूर्वी भौतिक इच्छांतून मुक्त होण्यासाठी यंत्रवत प्रयास करावे लागतात. तर हे सगळं भगवंतांबद्दल काही माहिती नाहीये त्याला. मी जीव आत्मा आहे, मी भगवंतांचा अंश आहे, भगवंत माझे स्वामी आहेत वगैरे हे काही ज्ञान नाहीये. तर मग त्याला काय करायला लागतं, ही जी योगा लॅडर, योगा शिडी आपण बघितली, योगरूपी सोपान. सोपान म्हणजे काय आहे, हे पायऱ्या पायऱ्या आहेत, मार्ग आहे. तर ह्याच्यात सर्वोच्च स्तराप्रत भक्तीचा जो सर्वोच्च स्तर आहे त्याच्याकडे उन्नत होण्यास आधी काय करायला पाहिजे, त्याला भौतिक इच्छांतून मुक्त होण्यासाठी यंत्रवत प्रयास करावे लागतील. खूप सारे त्याला प्रयत्न करायला लागतील. तर प्रभुपाद प्रवचनात समजवतात की भगवंतांसाठी जेव्हा मनुष्य कार्य करतो तर ते कार्य कसं आहे, खूप सोपं आहे. फक्त आपल्या इंद्रियांना भगवंतांच्या सेवेत लावायचं आहे. पण ज्याला हे समजलंच नाहीये तर मग काय होतं, त्याला खूप सारे हे जे प्रयत्न करायला लागतात. जसं आता अष्टांग योगात हा प्रयत्न करतो आहे तर त्याला आपल्या इंद्रियांना नियंत्रित करण्याचा प्रयत्न करायला लागतो आहे. तर हे सगळं काय आहे, हे यंत्रवत खूप सारे कष्ट करायला लागतात. पण आता हा जर भक्त आहे तर भक्तीमध्ये आपण सगळे आलो आहोत तर आपण जाणतो की माझ्याकडे जी काही कला आहे, जी काही कुशलता आहे ती मला भगवंतांच्या सेवेत लावायची आहे आणि आपण तशी लावतो. तर आपण जेव्हा आपल्या इंद्रियांना भगवंतांच्या सेवेत लावत जातो तेव्हा काय आहे, आपली हळूहळू भक्ती मार्गात प्रगती होत जाते. आणि मग काही भौतिक इच्छा आहेत किंवा उपभोगाच्या जरी इच्छा आहेत तरी काय हा भक्त आहे तो प्रभावित होत नाही. तर प्रगती कशी होते, हा भक्त काय करतो आहे, दिव्य असे जे भगवान श्रीकृष्ण आहेत त्यांची दिव्य सेवा करतो, त्यांचा नाम जप करतो, भगवंतांविषयी श्रवण करतो, भगवंतांचं चिंतन स्मरण करतो. तर ह्यामुळे त्याची प्रगती होते आणि दिव्य आध्यात्मिक स्तरावर हा भक्त उन्नत होत जातो. ते दिले ना, योग रूपी सोपानाच्या सर्वोच्च स्तर. तर हा कोणता सर्वोच्च स्तर आहे, भक्ती योगाचा सर्वोच्च स्तर आहे. तो व्यक्ती भक्ती योग करून सहज प्राप्त करू शकतो. अन्यथा काय आहे, त्याला जर हे आध्यात्मिक ज्ञान, भगवंतांची सेवा करणं हे ज्ञान नाहीये तर मग त्याला स्टेप बाय स्टेप हे खूप सारे यंत्रवत प्रयत्न करायला लागतात. बलपूर्वक आपल्या इंद्रियांना संयमित करण्याचा प्रयत्न करत बसावं लागतं. तर भगवान श्रीकृष्ण योगारूढ व्यक्ती आहे त्याच्याबद्दल इथे समजवत आहेत की जेव्हा मनुष्य सर्व प्रकारच्या भौतिक इच्छांचा स्वतःहून त्याग करतो आहे, इंद्रिय तृप्त्यर्थ कर्मांमध्ये आणि सकाम कर्मामध्ये प्रवृत्त होत नाहीये, तेव्हा तो कुठच्या अवस्थेला आला आहे, योगारूढ योगामध्ये उन्नत, अष्टांग योगामध्ये तो उन्नत झाला आहे, प्रगत झाला आहे असे म्हटले जाते. तर आपला हा 4था श्लोक आहे तो वाचून पूर्ण झाला आहे. तर आज इथेच विराम देऊया. श्रीमद भगवद गीता की जय. श्रील प्रभुपाद की जय. हरी बोल.